नमस्कार रसिक हो. कलावैभव यूट्यूब चॅनलच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनःपूर्वक स्वागत. प्रत्येकाला नाविन्याचा ध्यास असतो, हो ना? काहीतरी नवीन करण्याची ओढ असते. मग त्यातूनच योजना आखल्या जातात, मेहनत केली जाते आणि या सगळ्यातून ते पाहिलेलं स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं ना, त्यावेळेचा आनंद हा काही वेगळाच असतो, हो ना? आम्हा चौघांच्या बाबतीतही हेच झालं. आम्ही चौघे म्हणजे मी, अबोली, आमचे अरविंद काका आणि माधव सर. आम्हाला चौघांनाही साहित्याची आवड. वेगवेगळ्या साहित्यिकांचं लिखाण अनुभवण्याची, कथा कविता वाचण्याची आणि स्वतः देखील कथा कविता करण्याची प्रचंड आवड. आम्हा चौघांची ही स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे, लिहिण्याची देखील आणि सादर करण्याची देखील. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांची आम्हाला आवड. ह्या सगळ्यातूनच कलावैभव यूट्यूब चॅनलच्या संकल्पनेचा जन्म झाला. उत्साह तर प्रचंड होता. तेव्हा लगेचच ह्या संकल्पनेला सत्यात उतरवायचं ठरवलं. पण अबोली आणि अरविंद काका पुण्याला राहणारे, माधव सर हैदराबादला आणि मी मुंबईला. मग हो, आता हे कसं व्हायचं अशी हलकीशी काळजी देखील समोर उभी राहिली आणि त्यावर उपाय देखील मिळाला. गुगल मीट्स, झूम कॉल्सच्या माध्यमातून इंटरनेटने आम्हाला जवळ आणलं. मग पुढील काही कार्यक्रमांचे नियोजन झालं. शनिवारी रविवारी रेकॉर्डिंग करून आम्ही कार्यक्रम सादर करायला देखील सुरुवात केली. कधी व्यस्त दिनचर्येमुळे एखाद व्यक्तीला जमलं नसेल तर दुसऱ्याने लगेचच त्यांना सावरून घेतलं. रसिकांसमोर काहीतरी चांगलं, काहीतरी दर्जेदार मांडायचं, उगाचच्या उगीचच काहीतरी पोस्ट करायचं म्हणून करायचं नाही, हा आमचा सगळ्यांचाच अट्टहास होता. ह्या नियोजनातून, सगळ्यांच्या सोबतीमधून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा रसिकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे आमचा हा नाही, तुम्हा सगळ्यांचा हा कलावैभव यूट्यूब चॅनल बहरत गेला. सबस्क्रायबर्स मिळाले, त्यानंतर चांगल्या चांगल्या कमेंट्स मिळू लागल्या आणि ह्या सगळ्यामधूनच आमचा हा उत्साह दिवसेंदिवस वाढतच गेला. आज हे मनोगत तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचं कारण म्हणजे आज कलावैभव यूट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. गेल्या वर्षी 1 जानेवारीला आम्ही ह्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. तुम्हा सर्व रसिकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज हा पहिला टप्पा आम्ही गाठला आहे. तेव्हा तुम्हा सर्व रसिकांना आम्ही मनापासून अभिवादन करत आहोत. साहित्यरंजन ते कलावैभव हा साराच प्रवास खूप आनंद देणारा होता. एकत्र येऊन केलेले वेगवेगळे उपक्रम अतिशय दर्जेदार होते. अरविंद काका, ह्या केलेल्या सगळ्या उपक्रमांबद्दल काहीतरी सांगाल का तुम्ही? हो नाही होतं शिल्पाताई. खरंच बघता बघता 1 वर्ष झालंही आपल्या कलावैभव यूट्यूब चॅनलला. हा प्रवास 1 वर्षाचा प्रवास किती सुखकारक होता ना. हे सर्व साध्य झालं आहे आपल्या रसिक श्रोत्यांमुळेच झालेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी आपले खूप पाठराखण केली, आपल्याला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळंच हे यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आज कलावैभव यूट्यूब चॅनलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त खूपच मनस्वी आनंद होत आहे. हे 1 वर्ष म्हणजे आमचा मैलाचा दगड आहे. कलावैभव हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधी आम्ही साहित्यरंजन नावाचा एक व्हॉट्सअपचा समूह स्थापन केला आणि त्या समूहामध्ये अगदी मोजके 30-35 साहित्यिक आम्ही क्रियाशील असणारे, त्यांच्याकडून चांगलं साहित्य निर्माण होतंय असे काही साहित्यिक आम्ही या साहित्यरंजन या समूहात घेतली आणि त्या समूहात नंतर आम्ही स्पर्धा सुरू केल्या. जशा की चारोळी स्पर्धा आहेत, काव्य स्पर्धा, अष्टाक्षरी स्पर्धा, अशा स्पर्धा सुरू करून
आम्ही त्या संकलित केल्या. काही कथा, काही लघुकथा, काही कथा, कविता अशा आम्ही संकलित करून त्याचं एक दिवाळी अंक दिवाळी अंकाच्या स्वरूपात 2023ला आम्ही प्रकाशित केला. तसंच त्याच वर्षी 2023मध्ये मे महिन्यामध्ये महिला दिन विशेष अंक हा सुद्धा अंक म्हणूनच आम्ही शॉपिजनमार्फत प्रकाशित केला. आणि यावर्षी 2024मध्ये दिवाळी अंक दीपालिका हा छापील स्वरूपात आम्ही नुकताच प्रकाशित केलेला आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. 100-200च्या वर त्याच्या प्रती आत्तापर्यंत गेलेल्या आहेत. हे 1 वर्ष आमचं अगदी प्रगतीचं गेलेलं आहे. यावर्षीसुद्धा या कलावैभवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक आलेख स्पर्धा आयोजित केली होती. आलेख स्पर्धा म्हणजे अति लघुकथा, अगदी 4-5 ओळीत असणारी ती कथा फार परिणामकारक आहे. त्या कथाही तुम्हाला ऐकण्यात पाहायला मिळणारच आहेत. तर ती स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. त्याचा निकालही आता लवकरच लागणार आहे. मित्रांनो, 1 वर्षापासून तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभे आहात. तुमचं प्रेम असंच आमच्यावर इथून पुढंही आमच्यावर राहू द्या. आणि कलावैभव यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. एवढंच मी आपल्यापाशी विनंती करत आहे. का हो, आमचे माधव चौसाळकर सर आता तुम्हाला आमच्या काही स्पर्धा घेतलेल्या होत्या, काही कार्यक्रम उपक्रम आयोजित केले होते, त्याबद्दल तेही तुमच्याशी बोलणार आहेत, तुमच्याशी संवाद साधणार आहेत. खरंय काका, तुम्ही जसं म्हणालात तसं हा सगळा डोलारा हा फक्त या चाहत्यांच्या आशीर्वादावर आणि पाठिंब्यावर, तसेच यामध्ये सहभागी असलेल्या साहित्यिकांवर आणि आपल्याला मदत करणाऱ्या, आपल्या मागे उभे असणाऱ्या सर्व कलाकारांच्या जीवावर आपण ही 1 वर्षाची वाटचाल आतापर्यंत केलेली आहे. तर मी माधव चौसाळकर, हैदराबादहून गेल्या वर्षीचा आढावा घेण्याची जबाबदारी माझ्यावर आली. तेव्हा वाटलं गेल्या वर्षी आपण काय थोडेफार कार्यक्रम केले असतील, आणि जेव्हा मी पाहत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की उपक्रमांची आम्ही आता शतकाकडे आमची वाटचाल चालू झालेली आहे. आणि प्रत्यक्ष यादी करताना हे लक्षात आलं की जवळपास आम्ही शतकाच्या 80च्या वर जवळपास आम्ही उपक्रम यावर्षी केलेले आहेत. 30 डिसेंबरला स्थापना झाल्यानंतर आमचा पहिला कार्यक्रम म्हणजे स्वागत, नव्या वर्षाचं स्वागत, नवीन वर्ष अभिनंदन, नूतन वर्ष अभिनंदनाचा कार्यक्रम केला. त्यानंतरचा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा म्हणा किंवा सगळेजण रिलेट करतील असा एक कार्यक्रम असतो, तो असतो संकल्प. पण कलावैभवच्या आम्ही ग्रुपमध्ये असं हे केलं की फसलेले संकल्प हा आमचा दुसरा कार्यक्रम आम्ही केला. आणि त्यानंतर मग कार्यक्रमांची मालिकाच चालू होत राहिली. काही दिनविशेष आम्ही घेतले, ज्यामध्ये महिला दिनविशेष, बालदिनविशेष, टपाल दिनविशेष अशा प्रकारचे दिनविशेषाच्या विशेष असे कार्यक्रम केले. त्याचे कार्यक्रम चालू होते. कवितांची मैफिल होती, काव्यशलाका किंवा कवींच्या बद्दलची माहिती देताना विंदा करंदीकर असतील किंवा नाधो महानोर असतील, यांच्या कवितांबद्दल माहिती देत त्यांच्या कवितांबद्दल थोडं बोललं गेलं. तसंच ते बोलत असताना काही अभंग, चोखामेळा, संत नामदेव, तुकाराम, निळोबा या संतांच्या अभंगांचं निरूपण आमच्या कुवतीनुसार आम्ही केलं. हे सुद्धा श्रोत्यांना खूप 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 जास्त आवडलं. त्यानंतर एक अशी कविता जी आम्हाला अंतर्जालावर सापडली होती, त्याचा आम्हाला कवी माहीत नव्हता, पण कविता खूप छान होती, ती आम्ही सादर केली. ती पण लोकांना खूप खूप आवडली. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत
म्हणजे तुळजापूरची अंबाबाई आणि पंढरपूरचा विठोबा या दोघांच्याही उत्सवाचा आम्ही कलावैभवमध्ये महोत्सव केला. 9 माळाच्या 9 दिवस आमचा कार्यक्रम चालू होता. तसेच वारीच्या दिवशी वारी विशेष हा जो कार्यक्रम आहे हा पण आम्ही सातत्याने 4-5 दिवस 4-5 उपक्रम 4-5 कार्यक्रम या उपक्रमाच्या अंतर्गत घेतले. त्यानंतर सांस्कृतिक ह्याच्याबरोबरच काही साहित्यिक घडामोडी, काही साहित्यिक चर्चा करण्यासाठी आमच्या बऱ्याच म्हणजे आमच्या साहित्यिक मित्रमैत्रिणींना आम्ही बोलवलं. त्यांनी मोठ्या मनानं कलावैभवच्या आमच्या चॅनलसाठी कार्यक्रम दिले. तसेच काही गायक, महाराष्ट्रातील काही गायक जे प्रथित गायक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या सुरेल आवाजात अभंग गाऊन आणि कधी भावगीतं गाऊन कधी भक्तिगीतं गाऊन असं आमच्या कलावैभवासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. तसेच या 2 आराध्य देवतांशिवाय बालदिन विशेष सुद्धा आम्ही घेतला होता. बालदिन विशेषसाठी आम्हाला चांगले वक्ते लाभले होते. त्यानंतर आमच्या कलावैभवच्या साहित्यिकाच्या असो किंवा आमच्या मित्रपरिवारातील साहित्यिकांच्या असो काही कथा, याच्या घासरे रामा, हुंडा, ऋणानुबंध, विंडो सीट, उषा, तू माझा सांगाती इत्यादी कथांचे वाचनही या ग्रुपवर या कलावैभवच्या चॅनलवर करण्यात आले. तशीच देदान सुटे गिराण ही एक कथा किंवा आपल्याला भूतकाळात घेऊन जाणाऱ्या एका घटनेचं वर्णन, ग्रहण सुटल्यानंतर गावामध्ये जे देदान सुटे गिराण म्हणून लोक येतात त्याच्याबद्दलची एक आठवण सुद्धा आमच्या या चॅनलवर सादर करण्यात आली होती. तर असा कलावैभव या नावाला सार्थ करत आम्ही कवेच्या दालनातील वेगवेगळी कपाटं आमच्या प्रेक्षकांसाठी खोली केली. याशिवाय काकांनी सांगितल्याप्रमाणे किंवा शिल्पांनी सांगितल्याप्रमाणे किंवा बोली आता सांगेलच की आम्ही काही अंकसुद्धा प्रकाशित केले, ते सुद्धा तुम्हाला यापूर्वी त्याची माहिती मिळालेलीच आहे. तर अशा या कलावैभवच्या वाटचालीमध्ये तुम्हा सर्वांचं योगदान आहे. आणि या सर्व कार्यक्रमाला मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे जो प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद जो मिळायचा, ज्याच्यामुळे आमची उर्मी वाढत गेली, आमचे ग्रुप वाढत गेला, तर त्या लोकांचे जे प्रतिसाद आहे, ज्या प्रतिक्रिया आहेत, अबोली तू मला वाटते त्यातल्या काही महत्वाच्या किंवा महत्वाच्या नाही, सगळ्यात महत्वाच्या ते नोटेबल म्हणतात, ज्या मला खूप आवडल्या, सगळ्याच आवडल्या तशा. तर त्या प्रतिक्रिया अबोली तू मला वाटते आता आपल्या प्रेक्षकांना सांगावेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कलावैभव दिनासाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच येणारं वर्ष तुम्हा सर्वांना खूप आनंदाचं भरभराटीचं जावं. तसेच आमच्या चॅनलला पाहत जा, सबस्क्राईब करा. खरंच माधव सर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. श्रीनिवास गलगले आणि संजय बुवा गोसावी यांनी विशेष प्रसंगानुरूप काही गाणी गायली आणि कलावैभवची मान उंचावली. रसिकांना त्यांनी गायलेली श्रवणीय गीते आनंद देऊन गेली. त्यांची कानडा राजा पंढरी आणि सावळ्या विठ्ठलाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आमचा कमेंट बॉक्स अक्षरशः सदाबहार, वाह वाह, अप्रतिम गायन, साक्षात विठ्ठल अवतरला, वैभवातील मानाचे तुरे, भक्तांचा मेळा भरला, अशा विविध कमेंट बॉक्सने अक्षरशः भरून गेला. तुम्हाला सांगते, तुम्हा रसिकांची पोचपावती मिळाली की आम्हाला कोण आनंद होतो म्हणून सांगू. तर तुम्ही साऱ्या रसिकांनी, श्रोत्यांनी आम्हाला फोनवरून, व्हॉट्सअप मेसेजमधून तर कौतुक केलेच, पण कमेंट बॉक्समधून जी आनंदाची बरसात केली आहे ना, खरंच त्याला तोड नाही. तेव्हा त्या सर्वांचा उल्लेख तर आज इथे व्हायलाच हवा. म्हणून काही निवडक प्रतिक्रिया सांगण्याचा मोह आवरत नाही. तर सुरुवातीला उज्ज्वला रागी या सातत्याने आमचे प्रत्येक व्हिडिओ पाहत असतात. काव्य शलाका हा जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा ते पाहून जगण्याचे मर्म उलगडणाऱ्या कविता
असं म्हणत त्यांनी आमचं कौतुक केलंच, पण सुंदर आशयपूर्ण कवितांचे वाचन होऊ देत असेही ते आम्हाला त्यांनी सुचवलं. त्यांना अरविंद काकांची वारी विशेष मधली भावसमाधी मनाला स्पर्शून गेली. ते असेही म्हणतात की समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर विवेचनात्मक चर्चा व्हावी. तेव्हा थँक्यू उज्ज्वलाताई. खरं सांगायचं तर अशा कमेंट्स वाचून फार छान वाटतं. लिहिण्याचा, नवनवीन सादर करण्याचा उत्साह वाढतो. ज्येष्ठ आदरणीय श्री रघुनाथ मासितकर काका, त्यांनी सुरुवातीलाच कला क्षेत्रात कला वैभवला वैभवशाली दिवस येऊत आम्हाला अशी शुभेच्छा दिली आणि मन भरून आले. थँक्यू काका. दीपालीताई कात्रे या नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतात. त्या म्हणतात, आठवणीतल्या कविता ऐकून शाळेत जाऊन आलो, भरून पावलो आम्ही, अजून काय पाहिजे. विनीताताईंचा अभंग ऐकून कानडी भाषिक असूनही मराठी अभंग गायल्याचे त्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. थँक्यू ताई. सुमती देशपांडे यांना ऋणानुबंध ही शिल्पाची कथा ऐकून अगदी मन भरून आले. थँक्यू सुमती ताई. अनुजा देशमुख, अभंगवारी चालू असताना भक्तिमय सकाळ असं म्हणत आम्हा सर्वांचा दिवस त्यांनी प्रसन्न केला व नवरात्रीमधली कथा, देवीच्या स्तुतीचे छान स्पष्ट उच्चार म्हणूनही आमचं कौतुक केलं. धन्यवाद ताई. नवरात्रीत तुम्हाला सांगते, प्रत्येक माळेला रसिकाच्या खूप छान प्रतिक्रिया आहे. सर्वांना देवीची स्तुती आणि प्रस्तुत माहिती आवडली. जय माता दी. अरुणा गर्जे या संवेदनशील कवयित्री, त्यांनी नेहमीच आमचं मनापासून कौतुक केलं. चारोळ्या ऐकून त्यांनी मनातील भावना व्यक्त करणाऱ्या ओळी म्हणजे चारोळ्या असं म्हणत सुंदर रचना आणि स्पष्टीकरण, सादरीकरण अशी कौतुकाची थाप दिली. त्यांच्या कविता सादर करायला आम्हालाही खूप आनंद होतो. थँक्यू अरुणाताई. तर नैना कुलकर्णी म्हणतात, अभंगाचे निरूपण ऐकून विठू माऊली डोळ्यासमोर दिसू लागली. तर करुणा शिंदे, नामस्मरण हेच मूळ तत्व, डोळे मिटून सावळ्याचे रूप चित्ती स्मरा असं म्हणून जातात. खूप खूप धन्यवाद ताई. याचबरोबर वारी विशेषमध्ये दीपालीताई कात्रे, उर्मिलाताई राजे यांचा सहभाग व खुद्द अरुण देशपांडे सरांनी स्वतःच्या 2 रचना यात सादर केल्या. हे आमच्यासाठी अहोभाग्य होते. मनपूर्वक धन्यवाद. गुरुपौर्णिमा प्रित्यर्थ एक व्हिडिओ होता, ज्यात संजय गोसावी गुरुविण कोण दाखविल वाट म्हणतात. तर वृषाली पांचाळ म्हणतात की छान सद्गुरु महिमा असं म्हणत भावपूर्ण गुरुवंदना देतात. धन्यवाद. घासरे रामा या विनोदी कथेला जयश्री पाटील यांनी लई भारी अशी कमेंट दिली आणि आम्हाला खरंच भारी वाटलं. थँक्यू. तर मिस्टर सुनील, श्रावणधारा ऐकून कवितेच्या रूपातून आलेला पाऊस आम्हाला भिजवून गेला अशी सार्थ प्रतिक्रिया देतात. सुधीर शिधे यांना आठवणीतली दिवाळी खूप आवडून गेली. थँक्यू. माधवी पत्की या नेहमीच कौतुक करून आमचा उत्साह वाढवतात. थँक्यू माधवी. मंगलाताई ढगे म्हणतात, छान सादरीकरण. काकांचा हृदयस्पर्शी अनुभव ऐकून अंगावर काटा आला. मनस्वी प्रतिक्रिया होती. थँक्यू ताई. टपाल दिन या व्हिडिओसाठी शोभा मॅडमची आम्हाला एक खूप सुंदर प्रतिक्रिया आली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आईशी बोलण्याचा पत्रव्यवहार हेच एक साधन होतं त्यावेळेस आणि यामुळेच मला लेखनाची गोडी लागली असं म्हणून त्यांनी आमचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या आगामी लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. वृषाली पांचाळ यांना काव्यशलाका यातील कविता ऐकून जुन्या आठवणी जागी झाल्या. तर श्रीनिवास गलगले, गजानन जोशी, उर्मिलाताई राजे, प्रतिभा पाठक, रजनी बनसोड व अनेक श्रोत्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. चुकून कोणाचा उल्लेख राहिला असल्यास खरंच क्षमस्व. दीपावली विशेषमध्ये तर आम्हा कलावैभव टीमला रसिकाकडून भरभरून तेजोमय शुभेच्छा मिळाल्या. या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. असंच प्रेम राहू द्या. आज या सुरेख साहित्यमय कलामय प्रवासाचा पहिला टप्पा आम्ही गाठलाय. या 1 वर्षाच्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत सतत होतात. असंच यापुढेही राहाल याची खात्री आहे आम्हाला. आमच्यावर भरभरून प्रेम करा, आमचे कार्यक्रम पाहत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या.
काही नवीन ऐकण्याची इच्छा असेल तर तेही आम्हाला कळवा. आम्ही त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओच्या या शेवटी एक लिंक पाठवते ज्यात तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ इथे पाहू शकता, कोणाचं काही राहून गेलं असेल तर. आणि हो, कला वैभव चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि नवीन वर्षाच्या आम्हा कला वैभव टीमकडून आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शेवट तर आता गोड व्हायला हवा. तर माधव सर, आज तुम्ही या कार्यक्रमाची सांगता तुमच्या आवाजात एक छानसं गाणं म्हणून कराल प्लीज? रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.